सुरू झाला मुंबईत SIR मध्ये स्वतःचं नाव घुसवण्यासाठी गेल्या 24 महिन्यात भूतखोर बेकायदेशीर लोकांनी जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले। हा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी SIT घोषित केली। आज मुंबई महापालिकेने पहिला आदेश दिलाय। 19,734 जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहेत। पुढच्या काही दिवसात उरलेले 67,000 जन्म प्रमाणपत्र रद्द होणार। आमचं आकलन आहे की महाराष्ट्रात जो SIR सुरू झाला आहे त्याचा पश्चिम बंगालमध्ये 64 लाख, बिहारमध्ये 54 लाख, तसं महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांची नावं रद्द होणार। सर, राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आहे। त्यांनी एक टीका पक्ष सोडून जाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींवर त्यांची तुलना जी आहे वेश्यांसोबत केलेली आहे। देह विक्रीसाठी ही लोक बाजारात उभी आहेत आणि त्यांचा देह घेण्यासाठी लोक ग्राहक देखील आहेत। दुर्दैव आहे की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचा वंशजला स्वतःचा पक्षने स्वतःचं राजकीय जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषा आणि वल्गना करावी लागते। त्यांना हेही सांगावं लागतं की बांगलादेशी घुसखोर आहेत, त्याचं समर्थन जाणता करतात। भारतीय जनता पक्षासाठी SIR असो, देशाची डेमोग्राफी, मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचं स्पष्ट आव्हान दिसते। या मुंबईत 1947 मध्ये किती मुस्लिम होते? 9.5%। आज किती झाले? आज 24% वर झाले आहेत। 30% होणार 2047 मध्ये। मराठी मुंबई, मुस्लिम मुंबई याच्यावर दोन्ही ठाकरे बंधू गप्प आहे, कारण की आता त्यांना मुस्लिम वोट बँक दिसते। परंतु सर, आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत असं देखील सांगितलं की खरं तर या सगळ्या तोडाफोडीचा जो काही परिणाम जो आहे तो भाजपलाच भोगावा लागणार आहे एक दिवस। मी प्रार्थना करतो देवाला की कुणावरही अशी वाईट परिस्थिती येऊ नये। काय काय स्वप्न बघावे लागतात या दोन्ही ठाकरे बंधूला। ठीक आहे।